चा आरोप आहे आणि यावेळी लक्ष्मण हाके यांच्या समोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्याचं कळतंय। वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। वैभव, काय प्रकार आहे? विलास, जी माहिती मिळते त्यानुसार कोंढवा परिसरामध्ये लक्ष्मण हाके ज्यांनी ओबीसी आंदोलनासाठी उपोषण केलेलं होतं ते मद्यधुंद अवस्थेमध्ये असल्याचा आरोप जो आहे तो काही मराठा तरुणांनी केला आहे आणि हाके हे मद्यधुंद अवस्थेमध्ये मराठा समाजाला शिवीगाळ करत असल्याचाही या आरोप जो आहे तो या तरुणांनी केलाय। त्यानंतर हाके यांच्या सोबत हे सगळे तरुण जे आहेत ते कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलेत आणि तिथे गेल्यानंतर दोन्ही बाजूंचे समर्थक जे आहेत त्यांनी तिथे गर्दी करायला सुरुवात केली अशी माहिती मिळते। पोलीस निरीक्षक आहेत पाटणकर नावाचे, त्यांनी परिस्थिती जी आहे ती पूर्ण नियंत्रणात असल्याचं सांगितलंय। ते या दोन्ही बाजूंशी चर्चा करत असल्याची माहिती मिळते। दरम्यान लक्ष्मण हाके हे कोंढवा पोलीस ठाण्यामध्येच आहेत आणि जो आरोप त्यांच्यावरती करण्यात आलाय ते मद्यधुंद अवस्थेत असल्याचा त्याबाबत आता तुर्तास काही बोलता येणार नाही असं पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। काही वेळामध्ये या सगळ्या प्रकरणात ठीक आहे, मी तुम्हाला थांबवतोय, बघूया नेमकं काय घडलंय। वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत आहेत। वैभव, हे नेमकं कुठं घडलेलं आहे आणि या तरुणांचं नेमकं काय म्हणणं होतं? विलास, जी माहिती आपल्याला मिळते कोंढवा परिसरातली ही घटना आहे आणि लक्ष्मण हाके हे मद्यधुंद अवस्थेमध्ये रस्त्यावरती मराठा समाजाला शिवीगाळ करत असल्याचा आरोप या तरुणांनी केलेला होता आणि तशा पद्धतीच्या पोस्ट ज्या आहेत त्या सुद्धा त्यांनी समाज माध्यमांमध्ये केलेल्या आहेत। त्यानंतर हा सगळा प्रकार जो आहे तो गर्दी तिथं वाढायला लागल्यानंतर तिथे काही उपस्थित असलेल्या नागरिकांनी पोलिसांना कळवल्यानंतर या मराठा तरुणांनी लक्ष्मण हाके यांना कोंढवा पोलीस ठाण्यात येण्याबाबतचं आवाहन केलं। ठीक आहे, लक्ष्मण हाके स्वतः आपल्या सोबत आहेत। वैभव, लक्ष्मणजी, तुमचा हा व्हिडिओ नेमका काय प्रकार आहे, काय माहिती आहे याच्याबद्दलची? तुम्ही कुठे आहात आता? मी आता कोंढवा पोलिसांच्या बरोबर आहे आणि आता मी डिपार्टमेंटची लोक माझ्या बरोबर आहेत आणि मी मोटरसायकलवरून येत असताना 20-25 लोकांनी येऊन मानगुटीला पकडलं, दोन्ही हात पकडले आणि माझा व्हिडिओ केला आणि मी आता जस्ट एक 15-20 मिनिटापूर्वीची गोष्ट आहे आणि मी आता पोलिसांबरोबर आहे। बर, त्यामुळं हा निव्वळ स्टंटबाजीचा हा प्रकार आहे आणि मी आता पोलिसांबरोबर आहे। बरं, पण हे तरुण नेमके कोण होते आणि त्यांनी तुम्हाला कुठे गाठलं? तुमचा आरोप केला जातोय की तुम्ही मद्यधुंद अवस्थेत होतात? हे तरुण 5 वाजल्यापासून, त्यामधले 2 तरुण 5 वाजल्यापासून माझ्या पार्टीवर होते। त्यातले 2 तरुण मला बोलून गेले 1 तासापूर्वी। 1 तासापूर्वी आणि मी जर कुठल्या हॉटेलमध्ये गेलो असेल किंवा मी कुठं काय त्यांचं जे म्हणणं आहे तसं जर काय असेल तर तसं त्यांनी मला कुठंही फुटेज दाखवावं किंवा त्यांनी मला कुठलाही एक प्रूफ द्यावा। तसं कुठलंही काही नाही। मी मित्राच्या घरी जेवण केलं आणि जेवण करून खाली येत होतो आणि या सगळ्या लोकांनी पकडून व्हिडिओ शूट केला, लाईव्ह केला आणि आरोप केले त्यांनी माझ्यावरती। बरं, पण तुम्हाला पोलीस संरक्षण आहे की नाही? पोलीस संरक्षण आहे, पण थोड्याच वेळापूर्वी एक बॉडीगार्ड होता, मी त्याला म्हणालो की वेळ झालाय आता मी जेवण करून खाली येतो आणि पोलीस संरक्षण आहे। पण आता पोलीस संरक्षण गाडी खाली गेलेली त्यांनी बघितली आणि सगळ्या लोकांनी गराडा घातला मला तिथं। बरं, माझ्या घरापासून अगदी 1 मिनिटाच्या अंतरावर। मराठा तरुणांनी असा आरोप केलेला आहे की तुम्ही मद्यधुंद अवस्थेत होतात आणि तुम्ही शिवीगाळ केली। मी शिवीगाळ केली असेल तर तसं मला फुटेज दाखवावं, त्यांनी सगळं लाईव्ह केलेलं आहे। पहिल्या क्षणापासून शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी लाईव्ह केलेलं आहे, त्यामध्ये माझं कुठेही शिवीगाळ केलेलं फुटेज असेल तर दाखवावं। पण मग काय उद्देश होता या सगळ्याचा? आता तो डिपार्टमेंट शोध घ्यावा त्याचा।
याच्या अगोदर जालन्यामध्ये सुद्धा असाच प्रकार घडलेला होता उपोषणाच्या वेळी. 4 तरुण डायरेक्ट जिथं आम्ही उपोषणाला बसलो तिथपर्यंत घुसलेले होते रात्री 1:30 वाजता. बरं, पण तुमची टेस्ट केली जावी अशी त्या तरुणांची मागणी आहे. पोलिसांचं नेमकं काय म्हणणं आहे? काहीही हरकत नाही, माझी काहीही हरकत नाही. ठीक आहे. हो. अनिकेत देशमाने मराठा आंदोलक आता आपल्या सोबत आहेत, आपण त्यांना बोलूया. अनिकेत, तुम्ही कुठे आहात आणि काय नेमकं घडलं होतं? आम्ही आता कोंढवा पोलीस स्टेशनला आहे, ज्या ठिकाणी आता हाके साहेबांना इथं घेऊन आलेले आहेत पोलीस. सगळा व्यवस्थित प्रकार सांगतो. आता ते काय बोलले तेही मी ऐकलेलं आहे. विषय असा झाला, आमचे बीडचे काही बांधव टिळेकर नगर इथे राहतात, त्या ठिकाणी हाके हे दारूच्या बॉटल्स घेऊन, बिअरच्या बॉटल्स घेऊन एका गोठ्यात आले. तिथं त्यावेळेस त्यांची भेटही झाली मराठा बांधवांची. तर ते दारू तिथे त्या गोठ्यात पित होते. ते दारू पिऊन मग मला त्या मराठा बांधवांनी फोन आला, कारण 2-3 दिवसापूर्वी आपल्याला माहित असेल छत्रपती कोल्हापूर संभाजीराजे आणि जरांगे पाटलांवर वारंवार हे नाही त्या ह्याच्यात टीका करतात. ते छत्रपती संभाजीराजांना म्हणले होते की तुम्ही विशालगडावर काय झक मारायला गेलतात का, नंतर अजून तुम्ही कुठल्या अवस्थेत असतात, हेही ते छत्रपती संभाजीराजांना बोलले होते. त्यासाठी आता साहजिकच आहे, कुठला मराठा बांधव आहे त्यांनी तिथं ते पाहिल्यानंतर की हे स्वतः त्या नशेत होते. तर त्या नशेत असल्या कारणाने मला काही बांधवांनी फोन केला. आम्ही तिथं त्यांना भेटायला गेलो. ते खाली 2 व्हीलरवरच होते. मेन म्हणजे यांनी बॉडीगार्ड, ह्यांना जो बॉडीगार्ड असतो. हॅलो. पण आता आम्ही त्यांच्याशी बोललो, तुम्ही ऐकलं असेल, आता काही क्षणापूर्वीच झालं नाही. त्यांना कोणत्याही प्रकारची धक्काबुक्की झालेली नाहीये. सगळे व्हिडिओ फुटेज आहेत. उलट त्यांनी स्टार्टिंगला शिवीगाळ केली. ठीक आहे. लक्ष्मणजी तुम्ही ऐकलं ते काय म्हणतायत ते? लक्ष्मणजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? आणि दुसरी महत्वाची गोष्ट सर. ठीक आहे, त्यांच्याशी संपर्क तुटलेला आहे. अनिकेत आपल्या सोबत आहेत. अनिकेत, बांधव जे आले त्यांनी अक्षरशः धमक्या दिल्या की 2 महिन्यात तुम्हाला मारून टाकतो म्हणून. बरं, त्याचा काय व्हिडिओ आहे तुमच्याकडे? आहे. सगळे व्हिडिओज आहेत. सगळ्या पोलिसांना सादर करतोय आम्ही. बरं, हो. ठीक आहे. तुम्ही याबद्दलची तक्रार करताय? करतोय पोलीस स्टेशन मध्ये. ठीक आहे. तर आता हे आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. एका बाजूला लक्ष्मण हाके यांनी न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपली बाजू मांडली, सांगितलं की आपल्याला काही तरुणांनी तिथे येऊन घेरलं, मानगुटीला धरलं आणि त्यानंतर तो व्हिडिओ बनवला. दुसऱ्या बाजूला अनिकेत यांनी सांगितलेलं आहे की ते मद्यधुंद अवस्थेत होते आणि त्यांनी शिवीगाळ केली असा आरोप केला जातोय. दोन्ही बाजूनी आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. तर आपण दोन्ही बाजू ज्या आहेत त्या नेमक्या काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. पण आता समाज माध्यमांवरती तुफान व्हायरल होणारा हा व्हिडिओ आणि एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत की त्यांनी दारू घेतलेली होती, ते मद्यधुंद अवस्थेत होते असं सांगितलं जात आहे. दुसऱ्या बाजूला त्यांना घेऊन जाताना मराठा तरुणांचा मोठा घोळका सुद्धा या व्हिडिओमध्ये दिसतोय. 1 मराठा लाख मराठाच्या घोषणा सुद्धा यावेळी तरुणांनी दिलेल्या होत्या. त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसतंय. पण लक्ष्मण हाके यांनी सुद्धा त्यांची बाजू मांडलेली आहे. त्यांनी सांगितलं की मी या मित्राकडे गेलेलो असताना काही तरुण तिथं आले आणि त्यांनी माझ्या मानगुटीला धरून मला धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला आणि घोषणाबाजी केली. दरम्यान मी आता स्वतः पोलिसांच्या सोबत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.